गेल्या आठवड्यात झालेली प्रदेश कार्यकारिणीची बैठक, त्यापाठोपाठ झालेल्या स्मार्ट सिटी योजनेच्या कार्यक्रमानिमित्तानं महापालिका निवडणुकांचं रणशिंग भाजपनं फुंकलंय. लोकसभा तसंच विधानसभेतील अभूतपूर्व यशानंतर भाजपला पुणे महापालिकेवर झेंडा फडकवायचा आहे. त्यातच सत्तेत असूनही मित्रपक्ष हाच शत्रुपक्ष झाल्यानं युतीची शक्यता धूसर झालीय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी खास बैठक घेतली. शहरातल्या एका हॉटेलवर रात्री उशिरा बैठक झाली. महापालिका निवडणुकीत एकला चलो रे असाच या बैठकीचा रोख होता. अनेक प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या काळात या शहराचे मार्गी लागलेत. त्यामुळं सीएम साहेबांचं म्हणणं आहे की शिवसेना सोबत आली तर आपण घेऊ, शिवसेना सोबत नाही आली तर आपण सर्व जागांवर लढायची तयारी या ठिकाणी आपण ठेवली पाहिजे आणि त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत मार्गदर्शन केलं. भाजप आता स्वबळाची भाषा करत असली तरी शिवसेना कधीपासूनच तशी तयारी ठेवून आहे. पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा 3 महिन्यांपूर्वी साताऱ्याजवळ झाली होती. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी आलात तर तुमच्यासह नाही तर तुमच्याशिवाय असा नारा दिला होता. आम्ही एकटं निवडणूक लढण्यास समर्थ आहोत. जी काय युतीची या ठिकाणी बोलणी होतील ती उच्च पातळीवर होऊ शकतात, मुंबईमध्ये होऊ शकतात आणि मला वाटतंय की या ठिकाणी वरनं जे आदेश दिले जातील त्यानुसार या ठिकाणी पुण्यातील शिवसेना स्वबळावर लढण्यासाठी तयार आहे. पुणे महापालिकेवर सध्या काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आहे. महापालिकेत मनसेची संख्याही मोठी आहे. त्यामुळे एकटं लढा वा दुकटं, बदलत्या परिस्थितीत एखादी सत्ता मिळवणं सध्या कुणासाठीही सोपं नाही. तरीही वाघ सिंहाच्या डरकाळ्या फुटत असतील तर ते निवडणुकीचं वातावरण तापू लागल्याची लक्षणं आहेत. पुण्याहून अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.